परदेशामध्ये नोकरीची सुवर्ण संधी अशी जाहिरात पाहून नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर सावध राहा, कारण OLX वरची अशीच एक जाहिरात पाहिली आणि 2 तरुण 10 लाखांना गंडवले गेले। काही दिवसांपूर्वी अमित ओतारी आणि त्याच्या एका मित्राने OLX वर परदेशात नोकरी असल्याची जाहिरात पाहिली। संबंधित जाहिरातीतल्या नंबरवरती फोन करून त्यांनी आपला बायोडेटा ईमेल केला। काही वेळातच चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी अमेरिकेतल्या एका कंपनीने शॉर्टलिस्ट केल्याचं सांगण्यात आलं। मात्र याकरता 5 लाख रुपयांचा सर्व्हिस चार्ज मागण्यात आला। परदेशातल्या नोकरीच्या आमिषा पोटी त्यांनी ते पैसे भरले देखील। विनय कांबळे नावाच्या व्यक्तीकडून ॲग्रीमेंटही मिळवलं, मात्र दिल्लीतल्या अमेरिकन वकिलातीला संपर्क केला असता हा सगळा फसवणुकीचा प्रकार हे लक्षात आलं। विनयकडे वारंवार तगादा करूनही पैसे परत न मिळाल्यानं अमित आणि त्याच्या मित्रानं पोलिसात तक्रार केली। पोलिसांनी विनय कांबळेला अटक केली। अटकेनंतर विनय कांबळे हा मनसेशी संबंधित असल्याचे समोर आले। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात। आम्ही US एम्बसीला तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर ज्याही लेटर आम्ही सबमिट केलं तर तेव्हा त्यांनी त्या गार्डने सांगितलं की हे सगळं खोटं आहे, हे तुमची फसवणूक झाली। मग त्यानंतर लगेच मी त्यांना फोन केला तर ते म्हणाले की मला अजून काय माहीत नाही, तू एक काम कर, माझ्या घरी ये आणि तुला मी काय थोडेफार पैसे देतो आणि तुझे जेवढे सर्व्हिस चार्ज असेल ते तुला रिटर्न देतो। पण तिथं घरी गेल्यानंतर त्याचा काही कॉन्टॅक्ट नाही, काही नाही, अजून पण मला पैसे मिळाले नाहीत। 1.5 वर्ष झाले आणि माझी फसवणूक झाली। चिपळूण येथील त्या युवकांनी चिपळूण पोलीस ठाण्यात येऊन त्याच्या विरुद्ध तक्रार दिली व आम्ही काल रोजी जाऊन नेरूळ मुंबई येथे जाऊन सदर आरोपीस अटक केली आणि त्याला आज माननीय न्यायालयापुढे हजर केले असता त्यास दिनांक 24/12/15 पर्यंत 2 दिवसाची TC भेटलेली आहे व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।